बारामतीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे आमदार रोहित पवार प्रचार करतायत। यावर आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। मी इथे सुनेत्रा पवारांचा प्रचार करतोय, महायुतीचा नाही, असं रोहित पवार म्हणाले। तर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा आता पक्षात उरली नाही, तर भाषणात भाजपवर टीका करत नाही, फक्त एवढंच सांगतोय दादांचा अपघाताचा तपास लवकर व्हावा, असंही रोहित पवार म्हणाले। एक तुम्ही समजून घ्या की महायुतीचा मी प्रचार करतोय असं नाही, मी सुनेत्रा काकींचा प्रचार इथं करत आहे। त्या आमच्या परिवाराच्या एक व्यक्ती आहेत, या राज्याच्या उपमुख्यमंत्री असल्या तरी त्या माझ्या काकी आहेत आणि दादांच्या प्रती असणारा आदर आणि प्रेम हे आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी असल्यामुळे दादांकडे बघून आम्ही काकींचा त्या ठिकाणी प्रचार करत आहेत। विरोधकांना महिलांना आरक्षण द्यायचं नाही, पण तसं बोलण्याची हिंमत नाही। पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल, विधेयकाला पाठिंबा दिल्यास सगळ्यांचे आभार मानेन, मोदींची गॅरंटी। मतदारसंघ फेररचनेचा हट्ट सोडून द्या, आरक्षण आजच मंजूर करू, ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका। 5 राज्यांच्या निवडणुका सुरू असतानाच विशेष अधिवेशन का बोलवलं, यावर सवाल। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान, 30 एप्रिलपर्यंत अर्ज भरण्याची मुदत, तर 4 मे पर्यंत अर्ज मागे घेता येणार। 12 मे रोजीच मतमोजणी। भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी। शिर्डीत खरातसह पत्नीवर फसवणूक आणि सावकारीचा गुन्हा दाखल। नाशिकच्या TCS कंपनीच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा, बाईक रॅलीत महिलांचा सहभाग, धर्मांतरासाठी दबाव टाकणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची देवयानी फरांदेंची मागणी। अमरावतीतील लैंगिक शोषण करणारा आयान दिवसभर करायचा रील्स, सेकंड हँड महागड्या गाड्या फिरवत मुलींना करायचा आकर्षित। तर आयानने MIM पक्षासाठी तयार केले होते अनेक रील्स। मुंबईच्या मालाडमध्ये ABP माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट, गुरुवारी आणि रविवारी भूत उतरवण्याची बतावणी करत अघोरी पूजा, भोंदू बाबाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। गोरेगाव नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणातील आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ, 7ही आरोपींची 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी।